राज्य में हमको कायदा कानून पूरी तरह से फेल होता हुआ नजर आ रहा है। अभी हाल ही की बात है, एक वीडियो सोशल मीडिया पर हर तरफ पूरी तरह वायरल है। 12 मार्च का बताया जा रहा है कि महाराष्ट्र के रत्नागिरी में राजापुर करके जगह है, वहां पे कुछ हमारे हिंदू भाई फेस्टिवल बना रहे थे, शिमगा का होली फेस्टिवल। उस फेस्टिवल के दौरान इस पूरी भीड़ एक तरह से दिखी जा रही है कि मस्जिद की तरफ जा रही है, पूरा मस्जिद के गेट को तोड़ा जा रहा है, मस्जिद में घुसने की कोशिश की जा रही है। वहां पर तरावी की नमाज के दौरान गुलाल फेंका जा रहा है, नारेबाजी की जा रही है, और ये सारा चीज हो रही है पुलिस प्रशासन के सामने। पुलिस खड़ी हुई है, कोई एक्शन नहीं ले रही है, सिर्फ तमाशाई बिन बन के देख रही है। तो मैं पूछना चाहूंगा महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी देवेंद्र फडणवीस जी से कि क्या आप चाहते हो, क्यों महाराष्ट्र का वातावरण आप खराब करना चाहते हो, क्यों नहीं चाहते हो कि महाराष्ट्र में शांति बनी रहे? क्यों? ये वजह भी है कि आपके जो नफरती चिंटू जिनको आपने छोड़ रखा है, जो आए दिन या अनाप शनाप बकवासबाजी करते हैं मुसलमानों के खिलाफ, ये उनकी बयानबाजी का नतीजा है जो आज महाराष्ट्र राज्य के अंदर इतनी नफरत फैल रही है। हम तो चाहेंगे कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री फडणवीस जी इस वीडियो का संज्ञान ले, इस घटना का संज्ञान ले, और जो भी लोग वहां पर इन्वॉल्व थे, जो मस्जिद में तोड़फोड़ की, गुलाल फेंका, नारेबाजी की, वातावरण खराब करने की कोशिश की, सांप्रदायिक दंगा भड़काने की कोशिश की, सांप्रदायिक तनाव फैलाने की कोशिश की, ऐसे लोगों के खिलाफ कड़क से कड़क साजिश कार्रवाई करे, उनके खिलाफ केस बुक करे, उनको उठा के जेलों में डाला जाए। और वो भी नफरती चिंटू जो लोग रोज आकर अनाप शनाप बकवास कर रहे हैं, वातावरण खराब करने की कोशिश कर रहे हैं, उनके खिलाफ भी कानून का शिकंजा कसा जाए, उनकी जुबान पर रोक लगा जाए। यह हम महाराष्ट्र के मुख्यमंत्री से हमारा निवेदन, हमारी मांग है। वरना किस दिशा में आप लेकर जाना चाहते हो महाराष्ट्र? अगर ये नहीं हुआ तो आप खुद सोचिए क्या होगा राज्य में। तो आपका दायित्व बनता है, आपका फर्ज बनता है कि महाराष्ट्र के अंदर लॉ एंड ऑर्डर मेंटेन रहे, और वो मेंटेन रखने के लिए आपको नफरती चिंटुओं की जुबान पर लगाम लगानी पड़ेगी, और जो वहां पर घटना हुई उसके खिलाफ जो भी इन्वॉल्व है उनके खिलाफ सख्त कार्रवाई करने की मांग हम आपके माध्यम से करते हैं। राजापूरमध्ये जी घटना घडली आणि जी घटना काही मीडियामध्ये आणि काही प्रमाणामध्ये काही पत्रकारांच्या हँडलवर जसं दाखवण्यात आलं, काही नेत्यांच्या हँडलवर सोशल मीडियाच्या जे दाखवण्यात आलं तसं चित्र राजापूरमध्ये घडलं नाही। धोपेश्वरची आमची होळीची जी पालखी निघते ती 5 वर्षांनी 2 वेळा ही ती पारंपरिक जी होळी निघते आणि तशी ती निघाली आणि तो ठरलेला मार्ग असतो। हा आतापासून नाही, वर्षोनवर्ष धोपेश्वरची आमची होळी सर्वात मोठी मानली जाते आणि तो मार्गही दरवेळेचा आहे, तसा काही नवीन मार्ग नाही। पण झालं का, या वर्षी त्या मार्गावर जात असताना एका विशिष्ट ठिकाणी जिथे होळी नेहमी थांबते तिथे थांबली, पण गेट बंद होता। तर गेट का बंद होता हे जेव्हा इकडून तिकडून जे काही झालं, म्हणजे इकडूनही घोषणा दिल्या, तिकडूनही घोषणा दिल्या, इकडूनही वाचाबाची झाली, तिथूनही वाचाबाची झाली, मग पोलीस आले, पोलिसांनी त्याच्यावरती जे काही सिच्युएशन हँडल करायचं ते सिच्युएशन हँडल केलं आणि मग ते आता पोलीस स्टेशनमध्ये ते मॅटर गेलं। माझी विनंती काही पत्रकारांना आणि काही सोशल मीडियाच्या हँडल्सना आणि काही जे काय हे काय चालवायचा प्रयत्न करतात ना, कोकण पेटला वगैरे, असं काही झालेलं नाही। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे, इथे शिमगोत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो। त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात। तिथे अतिशय चांगल्या प्रकारच्या प्रथासुद्धा या भागामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये एकमेकांच्या सण उत्सवामध्ये अतिशय उत्साहाने आनंदाने लोक सहभागी होतात। अशीच एक प्रथा राजापूर इथे आहे। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जिथं होळीचा जो माड आहे त्याची मिरवणूक पूर्ण गावभर काढली जाते। त्यानंतर गावामधले जे काही प्रार्थनास्थळ आहे त्याच्या प्रार्थनास्थळाच्या पायऱ्यांवरती तिथं तो टेकवला जातो आणि त्यानंतर वाजत गाजत पुन्हा ती मिरवणूक परत चालली जाते। तिथे त्याच घटनेच्या अनुषंगाने काही ठिकाणी समाज माध्यमांवरती विपर्यास अशा प्रकारचं बयान केलेलं आहे, स्टेटमेंट केलेलं आहे। काही ठिकाणी प्रार्थनास्थळावरचे हल्ला अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे। मला ह्या निमित्ताने सांगायचं आहे, अशा प्रकारचा कुठलाही हल्ला त्या ठिकाणी झालेला नाही। त्या ठिकाणी जरूर काही ठिकाणी तरुणांनी त्या ठिकाणी हुल्लडबाजी केली, त्या संदर्भात पोलिसांनी एक स्वतंत्र गुन्हा दाखल केलेला आहे। त्याबद्दल पोलीस तपास करत आहेत आणि त्या संदर्भाने अधिक माहिती आम्ही पोलीस घेत आहोत। आणि मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे की तिथं कुठल्याही प्रकारचा तणाव नाही। पोलिसांनी चोख अशा प्रकारचा बंदोबस्त राजापूर शहरामध्ये ठेवलेला आहे
पुढील काही दिवस तिथं होळीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी लोकांच्या बैठका घेतलेल्या आहेत. त्यांना त्यांच्या समजूत काढण्याचं जे काम आहे ते पोलिसांनी केलेलं आहे. तिथं कुठल्याही प्रकारचा तणाव राजापुरामध्ये नाही. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.